नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं पुण्यातील मनीषा वाघमारे, रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक केली। त्यानंतर 17 मे रोजी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी न्यायालयानं तुम्ही पेपर फोडला का असं विचारलं असता कुलकर्णी काय म्हणाले, तसंच न्यायालयात सीबीआयनं नेमका काय युक्तिवाद केला, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात। नीट पेपर फुटी प्रकरणात एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीशी संबंधित अनेक व्यक्ती उघडकीस आल्या आहेत। सीबीआयनं पुण्यातील मनीषा वाघमारे, रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी आणि जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक केली। सीबीआयच्या म्हणण्यानुसार या आरोपींनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात काही विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी स्वतंत्रपणे मार्गदर्शन केलं होतं। त्यांनी विद्यार्थ्यांकडून प्रश्न आणि उत्तरं लिहून घेतली आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले। हेच प्रश्न 3 मे 2026 रोजी झालेल्या परीक्षेत आले होते। पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली। त्यानंतर सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला। सीबीआयनं तपासाची चक्र फिरवत या प्रकरणामागील आतापर्यंत अनेक चेहरे समोर आणले। यामध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी हे नाव मुख्य असल्याचं बोललं जाते। पी.व्ही. कुलकर्णी हे लातूरचे रहिवासी असून ते रसायनशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत। कुलकर्णी हे गेल्या 30 वर्षे एनटीएशी संबंधित होते। नीट यूजी 2026चा रसायनशास्त्राचा पेपर फोडण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं तपासातून समोर आलं आहे। त्यांनी लातूरमधील दयानंद कॉलेजमध्ये सुमारे 28 वर्षे रसायनशास्त्र हा विषय शिकवण्याचं काम केलं। 4 वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यानंतर त्यांनी नीट आणि सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली। सीबीआयनं असं म्हटलं आहे की 3 मे रोजी झालेल्या परीक्षेच्या अगोदर कुलकर्णी यांनी एका खाजगी मार्गदर्शन सत्रादरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्न आणि उत्तरं सांगितली होती। तपासाचा भाग म्हणून नंतर जेव्हा सीबीआयनं विद्यार्थ्यांच्या वह्या जप्त केल्या तेव्हा त्यामध्ये लिहिलेले प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी मिळते जुळते असल्याचं आढळून आलं। सेवानिवृत्तीनंतरही कुलकर्णी एनटीएसाठी विषय तज्ज्ञ म्हणून काम करत राहिले आणि नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करण्यास मदत केली। त्यानंतर पुण्यातील त्यांच्या विश्वासू असलेल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांनी जीवशास्त्राचा पेपर फोडल्याप्रकरणी सीबीआयने अटक केली। सीबीआयच्या म्हणण्यानुसार मनीषा मांढरे देखील एनटीएशी संबंधित होत्या आणि त्यांना वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्राचे पेपर मिळाले होते। दिल्लीत चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली। त्या शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र शिकवण्याचं काम करत होत्या। गेल्या 5-6 वर्षांपासून नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करण्यास त्या मदत करत होत्या। त्यांनी मनीषा वाघमारे यांच्यामार्फत संभाव्य विद्यार्थ्यांशी ओळख केली। तपासात असंही समोर आलं की त्या पुण्यातील त्यांच्या घरी विशेष शिकवणी वर्ग चालवत होत्या। या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राचे प्रश्न लिहायला लावले जात होते। हेच प्रश्न झालेल्या नीटच्या पेपरमधील प्रश्नांशी मिळते जुळते असल्याचं तपासातून समोर आलं। यामध्ये अजून एक महत्त्वाचं नाव म्हणजे मनीषा वाघमारे। पुण्यातील बिबेवाडीची रहिवासी असलेली मनीषा वाघमारे विद्यार्थी आणि मांढरे यांच्यातील दुवा म्हणून काम करत होती। ती चालवत असलेल्या ब्युटी पार्लरच्या माध्यमातून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संपर्क साधत होती। तिनं नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य आरोपी धनंजय लोखंडे याच्याशी जोडलं आणि नंतर पैशांच्या मोबदल्यात त्यांना या रॅकेटमध्ये सामील करून घेतलं। धनंजय लोखंडे यालाही ताब्यात घेतलं असून तो पुण्यात BAMSची प्रॅक्टिस करत होता। या प्रकरणाच्या तपासात नाशिकच्या शुभम खैरनारची भूमिका असल्याचं समोर आलं। त्यानं 10 लाखांना पेपर घेऊन पुढे 15 लाखांना विकल्याचा आरोप आहे। तसंच या प्रकरणाचे धागेदोरे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत तर जयपूर, गुरुग्राम तसेच सीकरमधील कोचिंग सेंटर्सपर्यंत असल्याचं तपासातून समोर आलं आहे। पण या टोळीचं काम कसं चालायचं तर सीबीआयच्या तपासातून हे एक संघटित रॅकेट असल्याचं समोर आलं आहे। यामध्ये एनटीएमधील कर्मचारी, दलाल आणि पैसे देणारे विद्यार्थी सामील असल्याचं म्हटलं जातं। 17 मे रोजी नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपींना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी सीबीआयने म्हटलं की हे आरोपी पेपर फुटी नेटवर्कमध्ये सक्रिय होते आणि लीक झालेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती। मात्र यावेळी दोन्ही आरोपींनी न्यायालयात आपलं मत मांडलं। आरोपी पी.व्ही. कुलकर्णी आपला बचाव करताना न्यायालयासमोर म्हणाले, जेव्हा एनटीए प्रश्नपत्रिका तयार करते तेव्हा ते वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून प्रश्नपत्रिका घेतात। नीटसाठी माझीच प्रश्नपत्रिका एनटीएने निवडली की नाही याची मला कल्पना नाही। त्यानंतर तपासासाठी आरोपींची सखोल चौकशी आवश्यक असल्याचं सांगत सीबीआयनं त्यांच्या कोठडीची मागणी केली। यावर न्यायालयानं आरोपी मनीषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णी या दोघा आरोपींना 10 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे। आपल्या बचावात आरोपी प्रल्हाद कुलकर्णी यांनी न्यायालयात केलेल्या युक्तिवादाबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।